वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कालापासूनच्या परंपरेचा आत्मा, भारतीयांची विचारधारा, भारतीयांची प्राणधारा अव्याहत कालापासून आजपर्यंत धबधब्यासारखी अखंड वाहत आलेली आहे. त्याचे एकच प्रमुख कारण आहे की भारताच्या लोकांमध्ये रामचरित्र गायलं जातं, रामचरित्राचं चिंतन केलं जातं. म्हणून त्या रामरायाला मूर्तिमंत धर्म म्हटलं जातं. तुकाराम महाराज त्या रामरायाचं वर्णन करतात ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. तेव्हा ही रामकथा आणि या रामकथेच्या अंतर्गत हनुमान कथा म्हणून असं जर म्हटलं तर थोडं सुद्धा वावगं ठरणार नाही. रामायण वजा हनुमान बरोबर 0. बरं का, रामकथेतून हनुमंत जर बाजूला काढले तर मागं काय शिल्लक राहील? फक्त 0 शिल्लक राहील. मी थोडंसं शब्दाचा छल न करता एक वाक्य वापरतो पहा. रामायणातून हनुमंताला गाळलं तर खाली फक्त गाळ शिल्लक राहील. बरं का, एवढं हनुमंतरायांच्या जीवनाची महत्ता आहे, एवढं हनुमंतरायांचं जीवन महान आहे. सद्गुरु जोग महाराज पवन सुत हनुमान की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायवंदी तसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. भगवान श्री पंढरीश परमात्मा, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, सकल संत कंठभूषण, संत हृदय सम्राट, अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, स्वानंद सुकुनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या प्रेरणेनं श्री ज्ञानाई गुरुकुलमध्ये गेल्या काही दिवसापासून संत चरित्राचं चिंतन आपण करत आहोत. संतांचं चरित्र चिंतन जीवानं का करावं याची काही कारणं आपल्याला विचारात घेता येतील. पहिलं कारण आहे, यच्च यावत मनुष्य मात्राला, संसार करणारा असू द्या किंवा परमार्थ करणारा असू द्या, परिस्थितीनं सामान्य असू द्या किंवा असामान्य असू द्या, भारतामध्ये जन्म झालेल्या प्रत्येक मनुष्याला अनाहूतपणे एका संपत्तीची अपेक्षा असते आणि त्या संपत्तीचं नाव आहे पुण्य संपत्ती. अगदी भारतातल्या छोट्यातील छोट्या मात्र थोडीशी समज असलेल्या जर मुलाला विचारलं की तू कीर्तनाला आला, तू मंदिरात भगवंताच्या पाया पडायला गेला, तुला काय हवंय बरं, तर ते लहान बाळ सुद्धा एका शब्दाचा उच्चार करेल, त्या शब्दाचं नाव आहे पुण्य. या पुण्य संपत्तीची अपेक्षा ज्या ज्या जीवाला आहे त्या जीवानं पुण्य संपत्तीकरिता काय करावं हे श्री तुकोबाराय त्यांच्या गाथ्यामध्ये सांगताना दृष्टोत्पत्तीस येतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे मानवांनो, तुम्हाला पुण्य हवं ना,
मग पुण्याकरिता इतर गोष्टी करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मग काय करावं? तुकोबराय म्हटले, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्याच्या प्राप्तीकरिता संतांचं नाव घ्या. हो तुकाराम महाराज, आम्हाला हे कळालं की पुण्याच्या प्राप्तीकरिता संतांचं नाव घ्यावं, पण आमच्या जीवनातलं पापच नष्ट झालेलं नाही, तर पुण्य कुठून मिळवावं? अगोदर आमच्या जीवनातलं पाप संपू द्या. तुकाराम महाराज म्हटले, बाबा पापाच्या निवृत्तीकरिता सुद्धा संताचंच नाव घे. तुका म्हणे, पापे जाती संताची या जपे. आणि म्हणून एखादा म्हणेल की माझ्या वाणीला संसाराचं वर्णन करून शिनवटा आलेलं आहे, माझ्या वाणीला मालिन्य आलेलं आहे, आणि येतं बोलता बोलताच माणसाच्या वाणीला मालिन्य येतं. ते मालिन्य दूर करायचं असेल तर संत महात्मे बोलतात, जीवाच्या वाणीचं मालिन्य कायमचं घालवण्याकरिता आणि आपल्या मनाला कायमचा विसावा प्राप्त करण्याकरिता त्यांचंच चरित्र गा, त्यांचंच वर्णन कर. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधूचं वर्णन केल्याशिवाय आपल्या वाणीला विसावा प्राप्त होऊ शकत नाहीये. म्हणून आळंदीमध्ये शिकताना गुरुवर्य असे म्हटले होते, गुरुवर्य म्हटले, संताचं स्मरण केल्याशिवाय माणसाचं मरण गोड होत नाही, आणि संताची स्तुती केल्याशिवाय आपलं हरवलेलं स्वरूप सापडत नाही. आपलं हरवलेलं सच्चिदानंद स्वरूप, आपली आनंदमयता, आपली चिदघनता, आपली सत्स्वरूपता आपल्याला पुन्हा सापडावी असं ज्याला वाटतं त्याने सुद्धा पुन्हा संताचंच वर्णन करावं, संताचं स्तवन करावं. आणि म्हणून एका ठिकाणी एक थोर साधू पुरुष म्हटले, ते म्हटले, संत चरित्र का गा, संतांचं चरित्र का म्हणा, संतांच्या चरित्राचं चिंतन का करा? त्यांनी उत्तर दिलं, जोपर्यंत संत चरित्र आपण गात नाही तोपर्यंत आपलं चारित्र्य उज्ज्वल होत नाही. चारित्र्याच्या उज्ज्वलतेकरिता संत चरित्र गा, पुण्याच्या प्राप्तीकरिता संत चरित्र गा, वाणीला विसावा प्राप्त करायचा असेल संत चरित्र गा, जीवनातलं पाप घालवायचं असेल संत चरित्र गा. आणि मी तर पुन्हा असं समारोपाला म्हणेल की आपल्या वाणीला अमरता प्राप्त व्हावी असं ज्याला वाटतं त्याने सुद्धा संत चरित्रच गा. आणि समारोपाचे एक कारण तुम्हाला सांगेल, का संत चरित्र गा? संत चरित्र गाण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, ज्याला वाटतं की आपण देवाला प्रिय व्हावं, जगाला नव्हे. घुले बाबा म्हणायचे, लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हायला शिका. कारण का, जगाच्या देव्हाऱ्यात आपण कधी बसेल आणि जगाच्या देव्हाऱ्यातून आपण कधी बाहेर निघेल हे सांगता येत नाही. त्यापेक्षा लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य झालेलं कधी सुद्धा चांगलं. मग देवाला प्रिय व्हायचं असेल ना, तर मग देवाला प्रिय आपण त्याच वेळी होऊ शकेल की ज्यावेळी आपण संत चरित्राचं गान करेल. ही ओवी आपल्या प्रत्येकाची पाठांतरातली ओवी आहे. या ओवीचा ओघावता आपल्यासमोर भाव मांडतो, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. कृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये बोलतात, ते मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत की जे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगतात. ते मला माझ्या आत्म्यासारखे प्रिय आहेत की जे तुकोबरायांच्या चरित्राची कथा सांगतात. मग देवाच्या प्रियतेकरिता आणि आपलं देवानं चिंतन करावं, आपण देवाला प्रिय व्हावं, एवढ्याकरिता आपण संत चरित्र गायलं पाहिजे. त्या संत चरित्राचं गान आपण गेल्या काही दिवसापासून करत आहोत. आज माझ्या वाट्याला भक्तराज, भक्तवर्य, भक्ताग्रगणी, भक्त शिरोमणी हनुमंतरायांच्या चरित्राचं चिंतन आलेले. भारतीय संस्कृतीमध्ये 2 ग्रंथ प्रधान मानले जातात. एक आहे महाभारत आणि दुसरं आहे रामायण.
श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ योग प्रधान आहे आणि रामायण हा ग्रंथ प्रयोग प्रधान आहे. महाभारताला इतिहासाच्या नजरेनं पाहावं लागतं आणि रामायणाला नैतिकतेच्या नजरेनं पाहावं लागतं. म्हणून भारतामध्ये जन्माला आलेला एकही ऋषी, एकही महात्मा, एकही संत किंवा एकही साहित्यिक रामाची कथा गायल्याशिवाय आपल्या वाणीला आणि आपल्या लेखणीला विराम द्यायला तो तयार नाही किंवा देऊच नाहीये. रामचरित्र गायल्याशिवाय जीवनाची साफल्यता होत नाही. म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिक महर्षी गौरवानं रामरायाचं वर्णन करतात. कोण आहेत राम? रामो विग्रहवान धर्मः. अरे राम म्हणजे जिवंत धर्म आहे. भारतीयांच्या अनादिकालापासूनच्या परंपरेचा आत्मा, भारतीयांची विचारधारा, भारतीयांची प्राणधारा अव्याहत कालापासून आजपर्यंत धबधब्यासारखी अखंड वाहत आलेली आहे. त्याचे एकच प्रमुख कारण आहे की भारताच्या लोकांमध्ये रामचरित्र गायलं जातं, रामचरित्राचं चिंतन केलं जातं. म्हणून त्या रामरायाला मूर्तिमंत धर्म म्हटलं जातं. तुकाराम महाराज त्या रामरायाचं वर्णन करतात ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. तेव्हा ही रामकथा आणि या रामकथेच्या अंतर्गत हनुमान कथा. म्हणून असं जर म्हटलं तर थोडं सुद्धा वावगं ठरणार नाही. रामायण वजा हनुमान बरोबर 0. बरं का? रामकथेतून हनुमंत जर बाजूला काढले तर मागं काय शिल्लक राहील? फक्त 0 शिल्लक राहील. मी थोडंसं शब्दाचा छल न करता एक वाक्य वापरतो. पहा, रामायणातून हनुमंताला गाळलं तर खाली फक्त गाळ शिल्लक राहील. बरं का? एवढं हनुमंतरायांच्या जीवनाची महत्ता आहे, एवढं हनुमंतरायांचं जीवन महान आहे. म्हणून ऐका, भारतीयामध्ये आपल्या सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामींचा असा एक श्लोक आहे. समर्थ रामदास स्वामी म्हटले की सकाळच्या वेळेला माकडाचं नाव घेऊ नये, प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे. आता या ठिकाणी जरी समर्थ रामदास स्वामी म्हटले असले की सकाळचं माकडाचं नाव घेऊ नये, तरी सुद्धा भारतीयांच्या संस्कृतीचा प्रभाव ज्या मनावर आहे ती प्रत्येक माणसं सकाळी 7 चिरंजीवाचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याच कामाला सुरुवात करत नाहीत, बाहेर पडत नाही. आणि त्या 7 चिरंजीवामध्ये हनुमंतरायांचं नाव आहे. अश्वत्थामा, बलिही, व्यासः, कृपः, परशुराम, हनुमान, बिभीषण या 7 चिरंजीवामध्ये हनुमंतरायांचं नाव घेतलं जातं. ज्यांच्या बाबतीमध्ये कुठलंच लागत नाही अनुमान, त्यांना म्हणावं हनुमान. बरं का? कुठलंच अनुमान हनुमंतरायांना लागत नाही. हनुमंतरायांचं जीवन म्हणजे पुरुषार्थाची प्रेरणा देणारं जीवन. बघा ना तुम्ही, मरकट योनीमध्ये जन्माला आलेले कपिकुळ हनुमंत, पण आज भारतीयामध्ये सकाळच्या वेळेला त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. दुसरीकडे बघा तुम्ही, श्रेष्ठ कुळात जन्माला आलेला रावण, रावणाचं कुळ काय सामान्य नाहीये. ब्रह्मदेवाचा मुलगा पुलत्स्य आणि पुलत्स्यचा मुलगा हा रावण. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात माऊली म्हणतात, माणसाचं श्रेष्ठत्व कुळावर अवलंबून नसतं, माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. पहा ना तुम्ही, मरकट योनीतील हनुमंतराय हजारो वर्षापासून चिरंजीव झाले, पण ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा रावणाचं नाव आजपर्यंत कुणी आदरानं घेत नाही किंवा रावणाचं नाव कुणाला दिलेलंय असं माझ्या ऐकण्यात नाही, आपल्या पाहण्यात नसेल. याचं कारण काय? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये याचं वर्णन करतात. म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची गा अकारण, अर्जुना माझे पण सार्थक एक. या ठिकाणी माझ्यावरली भक्ती श्रेष्ठ ठरत असते. तो कोणत्या कुळात जन्माला आला, त्याची जाती कोणती, त्याचा वर्ण कोणता आहे, त्याची बुद्धी काय आहे, याच्यावर मात्र त्याचं श्रेष्ठत्व कधीच अवलंबून नसतं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्वामीजी म्हणायचे
जो मनुष्य शरीरात जन्माला आला आणि तरी स्वतःला जो पापी समजतो त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. स्वामीजी म्हणायचे, मी महात्मा त्यालाच म्हणेल की ज्याला गरीबाची दुःख पाहिल्यानंतर ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होत नाही त्या व्यक्तीला मी महात्मा म्हणायला तयार नाही. स्वामीजी पुढे आणखीन एक वाक्य बोलायचे. स्वामीजी म्हणायचे, अरे अमृताचे पुत्र तुम्ही, सिंहाचे छावे तुम्ही, शेळीसारखं का जगता? तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तर अमृताच्या अधिकाराकरिता, अमृताच्या प्राप्तीकरिता तुमच्याकडून तुमच्या जीवनाची चरैवेती त्या दृष्टीने तुमची वाटचाल झाली पाहिजे. मग स्वामीजी समारोपाला एक वाक्य वजन बोलायचे. त्यांच्या व्याख्यानाची जी सारांश वाक्य आहेत ना, त्यामध्ये स्वामीजी हे वाक्य वारंवार बोलायचे. स्वामीजी म्हणायचे, मला तरी असं वाटतं पश्चिम बंगालमधील सगळी राधाकृष्णाची मंदिरं बाजूला करावीत, राधाकृष्णाच्या मूर्ती उचलाव्यात आणि गंगेमध्ये अर्पण कराव्यात. त्या स्वामीजींना म्हटलं, मग राधाकृष्णाच्या मूर्ती गंगेमध्ये अर्पण कराव्यात, मग कोणाची मूर्ती ठेवावी? ते म्हटले, अवघ्या पश्चिम बंगालमध्ये एकाचीच मूर्ती ठेवावी, गावोगावी मंदिरं व्हावीत आणि ती मंदिरं म्हणजे फक्त भक्तराज हनुमंताचीच व्हावीत. का? हनुमंतरायांचं दर्शन वारंवार घडल्याशिवाय जीवाला पुरुषार्थाची प्रेरणा निर्माण होणार नाही, जीवामध्ये सामर्थ्याची प्रेरणा निर्माण होणार नाही. बारकावा सांगतो, रामरायाचा जेवढा परिवार आहे ना, त्या सगळ्या परिवारामध्ये फक्त हनुमंतरायच एकटे असे आहेत की त्या हनुमंतरायांचं स्वतंत्र मंदिर असतं. लक्ष्मणाचं मंदिर कधी स्वतंत्र मिळणार नाही तुम्हाला बघायला, सीतेचं मंदिर स्वतंत्र पाहायला मिळणार नाही. रामरायाचं मंदिर जिथं आहे तिथं हनुमंतराय आहेतच, पण हनुमंतरायाचं मंदिर जिथं आहे तिथं राम असतीलच असं काय सांगता येत नाही. हनुमंतरायांनी हे त्यांच्या जीवनाची मिळवलेली वेगळी क्रांती आहे. आणि म्हणून संत चरित्र, हनुमंताचं चरित्र आपल्याला वारंवार प्रेरणा देतं. म्हणूनचा एक श्लोक सांगतो पुढे जातो. त्या अगोदर एसोहम आयुर्वेद बोलतो, थंडीच्या दिवसामध्ये आंबट माणसानं खावं. आयुर्वेद सांगतो बरं का. मग आंबटामध्ये कवट आंबट आहे का गोड आहे? हा, गोड आहे, चांगली गोष्ट आहे नाही का. चिंच आंबट आहे, त्यामध्ये सुद्धा ना एक चिंच अशी असते, कवचानं टरफलानं चिंचेला सोडलेलं असतं. टरफल बाजूला काढलं अशी ती लाल रंगाची चिंच आतून दिसते, तिच्या शिरासहित दिसते. दुसरी एक चिंच असते, त्या चिंचेला असं जर दाबलं ना तर टरफल त्या चिंचीमध्ये शिरतात. आणखीन एक चिंच अशी असते की टरफल बाजूला काढली तर हिरवीगार अशी गाभुळलेली ती चिंच. तोंडाला पाणी सुटलं का? नाही, तोंडाला पाणी सुटलं असेल तरच पुढचं प्रवचन सांगतो, नाही तर पुंडलिक वरदा करतो नाही का. आता मला सांगा, चिंचेचं अर्ध्या मिनिटाचं वर्णन केलं तर तोंडाला पाणी सुटतं, हे काय आहे? ह्याच्यातून हे सांगायचे, चिंचेचं वर्णन केलं की तोंडाला पाणी सुटतं, संतांच्या चरित्राचं वर्णन केलं की तसं जगावयाची प्रेरणा निर्माण होते. संतांचं वर्णन करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये तसं जगावं ही प्रेरणा निर्माण होत नाही. म्हणून मनू महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये म्हटलेत, मनुजी म्हटले, अवघ्या जगानं आमच्या भारतात यावं आणि अवघ्या जगानं भारतात यावं आणि अविद्येच्या झोपेमध्ये हजारो वर्षापासून झोपलेल्या जीवानं इथं येऊन अज्ञान दूर करावं. झोप चांगली का? झोप चांगली नाही. अति झोप काळाचा कोप, आयुष्याचा लोप, म्हणून मर्यादित झोप. जास्त झोप असता कामा नाही का. आपल्यातले ते महामानव इतके झोपाळ असतात की सकाळी 8ला जरी उठवलं तरी त्यांना वाटतं की महाराजांनी पहाटे 4लाच का उठवलंय बरं. झोप चांगली नाही.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेल्या जीवानं कुठूनही यावं आणि आमच्या भारतात राहावं. भारतात का राहावं? भारतामध्ये असलेल्या संत महापुरुषांची चरित्र तुमच्या सर्व देशाला, सर्व जगाला प्रेरणा देतील एवढी ती महान आहेत. म्हणूनचा श्लोक ऐका. एतद् देश प्रसूतस्य आकाशात अग्रजन्मनः. जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेल्या प्रत्येक मनुष्यानं भारतात यावं आणि भारतात इथं येऊन त्यांनी काय करावं? स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन. इथले एका एका महात्म्याचा चरित्राचा अभ्यास करावा. कुणी? पृथिव्याम सर्व मानवाहा. पृथ्वीवरील सगळ्या मानवांनी भारतात जन्माला आलेल्या थोर महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करावा. म्हणून लहानपणी आम्हाला एक धडा होता बर का, ओळखा पाहू हे कोण, ओळखा पाहू हो एक. दुसरा एक धडा होता थोरांची ओळख. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य, बरं कोणत्या कवीचे मला सांगता येणार नाही, पण वाक्य फार गोड या. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. त्यांच्या चरित्रातून हाच बोध आपल्याला घेता येतो की त्यांच्यासारखं आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणून ऐका, भक्तराज हनुमंतरायांचं जीवन अलौकिक आहे. दुर्दैवानं मला असं सांगू वाटतं की हनुमंतरायाला आपण फक्त जिम पुरतं मर्यादित केलं बरं का. हनुमंत म्हटलं की, मी क्षमा मागतो, हनुमंत म्हटलं की आपण कट्स फक्त बघू लागलो नाही का. हनुमंतरायांचं जीवन सामान्य नाहीये. एका महात्म्याने इंग्रजीमध्ये वाक्य वापरलेले, ते म्हटलेत, हनुमान इज द हायेस्ट पर्सनॅलिटी. हनुमान म्हणजे सामान्य गोष्ट ना, या जगातली अत्युच्च शिखर, यशाचं अत्युच्च शिखर गाठलेला व्यक्ती म्हणजे हनुमंत बरं का. युवक कसा असावा म्हणजे हनुमंत. बुद्धी कशी वापरावी म्हणजे हनुमंत. आणि स्वामीचं काम किती चतुराईनं करावं याचा आदर्श म्हणजे हनुमंत. पण ते हनुमंताचं जीवन घडताना ही सामान्य गोष्ट नाहीये. हनुमंताचा जन्म पहा कसा आहे. इंद्राच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. त्या अप्सरेचं नृत्य चाललं होतं आणि अप्सरेचं नृत्य चालताना थोडासा ताल चुकला. इंद्राला राग आला आणि इंद्रानं त्या अप्सरेला शाप दिला, जा मृत्यू लोकावरील वानरी होशील. तिनं उशाप मागितला, मी वानरी होईल, फक्त एक माझी मागणी आहे, माझ्या पोटी भगवत भक्त जन्माला यावा. ती मृत्यू लोकामध्ये जन्माला आली आणि जन्माला आल्यानंतर तिचं नाव अंजना ठेवलं. म्हणजे अंजनी म्हटलं जातं, अंजना ठेवलं. तिनं तपश्चर्या सुरू केली. कशाकरिता? माझ्या पोटी भगवत भक्त जन्माला यावा. माझ्याकडं काही आपल्या गुरुकुलमध्ये आता या निमित्तानं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. मी वारंवार पेपर वाचतो असल्यामुळं मला याची जाणीव आहे की भारतामधल्या कलकत्ता, बेंगलोर, मुंबई, पुणे, नागपूर, लखनऊ या शहरांचा सर्वे केला होता. त्या सर्वेची धक्कादायक माहिती अशी आलेली आहे, या 10 वर्षामध्ये लग्न झालेल्या त्या तरुण जोडप्यांना विचारलं की तुम्हाला मुलगा हवा आहे का, तर 65% मुलामुलींना सांगितलं जास्त शिकलेल्या, आम्हाला एन्जॉय करायचा जीवनाचा, मुलगा आणि मुलगी या जबाबदारीमध्ये आम्हाला पडायचं नाहीये. ही कुठंतरी विकृत दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे. पण वानरी कुळामध्ये जन्माला आलेली ती अंजना म्हणते, माझ्या पोटी भगवत भक्त जन्माला यावा. आणि मग तिनं तपश्चर्या सुरू केली. आणि तपश्चर्या सुरू करत असताना शास्त्र बोलतं, यच्च दुस्तरम यच्च दुर्गम तत्सर्वम तपसा साध्यम तपेवीन दैवत. तपाशिवाय हे प्राप्त होत नाही. मग तिच्या पतिराजाचं नाव सांगितलं केशरी नंदन. आणि दोघांना तपश्चर्या सुरू केली. या अंजनी मातेची श्रद्धा शंकरावर होती आणि केशरी नंदनाची श्रद्धा वायुदेवावर होती. दोघांनी त्यांचं तप चालू केलं. आणि तप चालू झाल्यानंतर कालांतरानं अंजनी मातेच्या उदरी एक भगवत भक्त जन्माला आला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी.
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये सुद्धा ही कथा सांगितली जाते. एखादा थोर महात्मा जन्माला घालण्याकरिता त्या आईची कुस सुद्धा तेवढीच पवित्र असावी लागते. एकदा काय घडलं, मराठवाड्याचं भक्तिपीठ म्हणजे भगवानगड आहे. त्या भगवानगडाला भगवानगड हे नाव ज्या महात्म्यामुळे मिळालं ते थोर साधू म्हणजे भगवान बाबा, त्या भगवान बाबांची आई वारली आणि भगवान बाबांची आई वारल्यानंतर मराठवाड्यातले सगळे साधू त्यांच्या अंत्यविधीला आले. मृत्यूनंतर जो विधी आहे तो होऊ लागला. स्नान घातलं आणि ताटीवर झोपवलं आणि ताटीवर झोपवल्यानंतर त्याच मराठवाड्यातील दुसरे एक साधू, त्यांचं नाव वामन भाऊ, ते वामन भाऊ त्या अंत्यविधीला आले. आणि वामन भाऊ अंत्यविधीला आल्यानंतर वामन भाऊंनी भगवान बाबांच्या आईचं दर्शन घेताना सगळी लोक त्यांच्या चरणावर डोकं टेकवायची. आता वामन भाऊंसारखा श्रेष्ठ महात्मा तिथं दर्शनाला आलेला आहे. सगळेजण बाजूला झाले. आता वामन भाऊंच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया आहे, त्यांचा चेहरा काय म्लान दिसतोय का हे पाहण्याकरिता सगळेजण एकाग्र झाले. हजारो समाज वामन भाऊ काय बोलतील अशी उत्कंठा होती. वामन भाऊ आले आणि वामन भाऊंनी भगवान बाबांच्या आईच्या चरणाचं दर्शन न घेता ते आले आणि भगवान बाबांच्या आईच्या पोटाचं दर्शन घेतलं. पोटावर डोकं टेकवलं आणि प्रदक्षिणा घातली. लोकांनी विचारलं, अवघा मराठवाडा त्यांच्या चरणाचं दर्शन घेतोय, वामन भाऊ तुम्ही भगवान बाबांच्या आईच्या पोटाच्या ठिकाणी तुम्ही तुमचं मस्तक टेकवलं का बरं? त्यावेळी वामन भाऊ म्हटले, ही थोर माता आहे की जिच्या पोटी भगवान बाबांसारखा महात्मा जन्माला आला. आईची पुण्याई असावी लागते, म्हणून आईची पुण्याई, आईची शुद्धी, आईची संस्काराची पद्धती, आईनं केलेलं तप तेच मुलाच्या वाट्याला येत असतं. आणि एवढं तप हनुमंतरायांच्या वाट्याला आलं की अंजनी मातेनं तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बळावर हनुमंतरायांसारखा एक महावीर जन्माला आला. घडलं काय, जन्माला आले आणि काही काळ लोटून गेल्यानंतर थोडंसं अंजनी माता काही गृहकामानिमित्त बाजूला गेल्या. हे पाळण्यामध्ये झोपलेले आहेत आणि पाळण्यामध्ये झोपलेले हनुमंतराय, या हनुमंतरायांनं सकाळी उदयाला आलेला सूर्य बघितला आणि सूर्य बघितल्यानंतर त्यांना वाटलं की आपण हे लाल लाल फळ खाऊया. हो, आता ते लहानच आहे नाही का, लाल लाल फळ खाऊया म्हटल्यानंतर त्यांनी जे उड्डाण मारलं, हनुमंतराय हे असं विमान आहे त्याचं अपहरण कधी होत नाही बरं का. हनुमंतराय असं विमान आहे त्याचे अपघात कधी होत नाही. त्यांनी जे उड्डाण मारलं ते त्या सूर्याच्या जवळच गेले. सूर्यदेव घाबरले. ही म्हटली ही कोण पिढा आली या? ते म्हटले हनुमंतराय आहेत. त्यांचा परिचय करून दिला, हे हनुमंतराय आहेत. त्यांना गिळंकृत करणार, असं पकडणार, तेवढ्यामध्ये त्या दिवशी होतं सूर्यग्रहण आणि त्या सूर्याला ग्रासण्याकरिता राहू आले होते. आता लहान मुलांचं कधी बघा तुम्ही, लहान मुलाची एखादी वस्तू त्याला आवडली की जिलबीकडे धावतं, जिलबीकडे धावता धावता जर त्याला लाडू दिसला तर जिलबी सोडतं, लाडूकडे येतं. लाडू घ्यायला धावणार, तेवढ्यामध्ये जर त्याला कोणी सांगितलं ना हे खेळणं धर, तर ती खेळण्याकडे धावतं. तसं हनुमंतरायानं सूर्यदिला सोडून आणि राहूलाच पकडायला लागले. राहूला पकडायला लागले तेवढ्यामध्ये राहूनं इंद्रदेवाची प्रार्थना केली. म्हटले, इंद्रदेवा मला वाचवा. इंद्रदेव आले, राहूला दिलं सोडून, इंद्रालाच पकडायला लागले. आता शेवटी तो स्वर्गाचा देव आहे. इंद्रानं हनुमंताची शक्ती कुंठित करण्याकरिता वज्र मारलं आणि ते वज्र हनुमंताच्या हनुवटीला लागलं आणि हनुवटीला हनुमंताच्या ते वज्र लागलं. हनुमंतराय बेशुद्ध झाले, पृथ्वीवर आले. हनुमंतरायाचे पिताश्री पवनसूत
म्हणजे पवन देवता, त्या पवन देवतेनं हनुमंतरायाला मांडीवर घेतलं आणि माझ्या बाळाला वज्र कुणी मारलं, माझ्या बाळाला मारण्याची ताकद कोणाची आहे, त्यांना राग आला. आता ती पवन देवता आहे, तिनं ब्रह्मांडातला वायूच थांबवला. सगळे गुदमरून जाऊ लागले, घाबरले आणि सगळ्या देवांनी प्रार्थना केली, इंद्रदेवा तुम्ही वज्र मारलं, आमचा श्वासोश्वास बंद झालेला आहे, चला खाली पटकन शरण जाऊया. सगळे स्वर्गातले देव खाली आले. इंद्रानं पहिल्यांदा माफी मागितली, माझं चुकलं, मी वज्र मारलेलं आहे, पण त्याच्या मोबदल्यात मी याला आशीर्वाद देतो, इथून पुढं माझं वज्र सुद्धा याची गती कुंठित करू शकणार नाही. हनुवटीवर वज्र मारलं म्हणून हनुमंताचं मारुतीरायांचं नाव हनुमंत ठेवलं, हनुमान ठेवलं. पुढं सूर्यदेव आले. सूर्यदेवानं सांगितलं आमच्याकडून सुद्धा चुकलेले, वरुण देवता आमच्याकडून चुकलेले, मग तुम्ही सुद्धा याला आशीर्वाद द्या, माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. आणि मग सूर्यानं आशीर्वाद दिला, माझ्यापेक्षा 100 पट तेज या हनुमंताचा असेल. पुढं यम आला. यमानं सांगितलं माझा कुठलाही प्रभाव याच्यावर चालणार नाही. मग वरुण आले. वरुणानं सांगितलं याच्यावर कुठलाही अग्नी प्रभाव टाकू शकणार नाही. नंतर यम आले. यमानं सांगितलं यमदंड याच्या पुढे सगळे निष्फल होतील. नंतर विश्वकर्मा आले आणि विश्वकर्मानं सांगितलं आतापर्यंत जेवढी मी अस्त्र आणि शस्त्र तयार केलेली आहेत त्यातली एकही अस्त्र आणि एकही शस्त्र याला लागणार नाही. हनुमंताला सगळ्यांनी आशीर्वाद दिला. सगळे देवी देवता आपापल्या स्वस्थानी निघून गेले. पण घडलं काय, याचा परिणाम हनुमंतरायांनी उच्छाद मांडला. हनुमंतराय असे करायचे की एखादा ऋषी तपश्चर्याला बसला की ऋषीची झोपडीच उचलायची. आता ताकद मिळालेली असते नाही का त्याला, आणि ऋषींची झोपडी उच्छाद उचलायचे, त्याला समुद्रात नेऊन टाकायचे. सगळे ऋषी म्हटले आता हा हनुमंता, सांगू का तात्यांच्या भाषेमध्ये, हा हनुमा काय आपली तपश्चर्या पुरी होत येणार नाही. आता ह्या हनुमाचा बंदोबस्त करायला पाहिजे नाही का. मग काय करावं लागेल, म्हणले पुन्हा देवाची प्रार्थना करा आणि याची ताकद काढून घ्या. एक मुलगा वडिलांकडे हट्ट करू लागला. आणि ते काय असतं, मुलगा बरा हट्ट करतो ना तोपर्यंत आई त्याच्या बाजूने नसते, पण ज्यावेळी मुलगा जास्त हट्ट करतो त्यावेळी आई मालकाची बाजू सोडून देते आणि मुलाची बाजू घेतल्याशिवाय राहत नाही. हा आपल्या घरातला अनुभव आहे. नाही, एका मुलानं हट्ट केला. हट्ट कशाचा, मला 4 व्हीलरच पाहिजे. आता कोणाच्या मनात काय येणार आहे सांगता येतं का. तो म्हटला मला 4 व्हीलरच पाहिजे. बरं त्याने साधी 4 व्हीलर मागितली नाही, त्यांनी क्रेटा गाडी मागितली. त्याने काय, आई वडिलांना वाटायचं की ह्याला अजून चांगली गाडी जमत नाही, याला क्रेटा गाडी देण्यात अर्थ नाही. पण त्याने अति हट्ट धरला आणि अति हट्ट धरल्यामुळं वडील चिंताक्रांत झाले. आणि वडिलांची चिंता त्याच्या मित्राला दिसल्यानंतर मित्राने विचारलं का रे चेहरा पडलेला दिसतोय तुझा. हो म्हटले चेहरा पडलेला आहे. काय कारण एवढंच आहे की माझा मुलगा गाडीच मागायला लागलाय. लॉकडाऊनमध्ये कुठून गाडी द्यावी, सायकल देणं अवघड झालंय. म्हटले मग तुला सांगू का, गाडी दे, गाडीचं ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मित्रानं सांगितलं गाडी दे, पण गाडी त्याच्या ताब्यात देताना असं करून दे की त्या गाडीचं स्पीड कमी कर. कितीही पळवली तरी गाडी पळणार नाही. गाडी ताब्यात देताना स्पीड कमी करून गाडी ताब्यात दे. तसं सगळ्या देवी देवतानं सांगितलं, आपण याला आशीर्वाद दिलाय. कोणाला, हनुमंताला. याला आशीर्वाद दिलाय, फक्त असं करूया, याची ताकद काढून घेऊया आणि थोडीशी ताकद त्याला देऊया आणि बाकीचं याला कार्य करायला लावूया. पण योग्य प्रसंगाला जर गरज पडली तर त्यांनी त्याच्या शक्तीचं स्मरण केलं तर ती सगळी शक्ती त्याला स्मरणानंतर उपयोगाला येईल असा आशीर्वाद दिला. पुढं हनुमंतरायानं सुग्रीव आणि राम यांची भेट घडवून दिलेली आहे. अधिक वेळ मी घेणार नाही, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सांगतो. सुग्रीव आणि राम यांची भेट घडवून दिली. म्हणून हनुमंत हा जीव आणि शिवाची भेट घडवून देणारा संत आहे बरं का. सुग्रीव जीव आहे,
राम परमात्मा शिव आहे, या दोघांची भेट घडवून देणारा दुवा म्हणजे हनुमंत. या तुम्ही आणखी बारकाव्यानं पहा, महाभारतामध्ये कृष्ण भगवंताच्या शब्दाशिवाय पान हलत नाही, पण कृष्ण भगवंताने कुठलीच पदवी आपल्याकडे घेतली नाही, कुठल्याच पदावर कृष्ण परमात्मा नाही. रामायणामध्ये हनुमंताशिवाय काहीच घडत नाही, पण हनुमंतानं कुठलंही पद स्वतःकडे घेतलेलं नाही. म्हणून श्री संत मुरारी बापू धर्ममार्गी रामायणामध्ये असे म्हटलेत, ते म्हटले, जगात सगळ्यात सेवा अवघड आहे. सगळं सोपं आहे पण सेवा अवघड आहे. दास होणं अवघड आहे आणि दास होता येत नाही. मग पहा तुम्ही, दास शब्द उलटा केला की सदा नाव तयार होतं. काय होतं नाव तयार? सदा. जो सदा रामाचा त्याचं नाव दास. दास अवघड आहे, पण ते दास्यत्व पत्करून ज्यांनी अमरत्व प्राप्त केलं ते हनुमंतराय आहेत. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. रामायणात फारशी कधी वाचायला न मिळालेली पण फार बोलकी कथा आपल्यासमोर मांडतो. काय आहे, हनुमंत आणि राम यांची पहिली भेट ही ऋष्यमुख पर्वतावर घडलेली आहे, किष्किंधा कांडामध्ये पहिल्यांदा भेट घडली. आणि पहिल्यांदा भेट घडल्यानंतर रामराया हनुमंताच्या बोलण्यावर इतके प्रभावित झालेले आहेत की हनुमंताचं वर्णन लक्ष्मणापाशी करतात आणि लक्ष्मणाला सांगतात, अरे लक्ष्मणा, हनुमंत सामान्य नाही, चारी वेदातल्या ऋचा याच्या मुखोद्गत आहेत. याच्या बोलण्यामध्ये स्पष्टता आहे, याच्या बोलण्यामध्ये अविलंबता आहे, याच्या बोलण्यामध्ये अव्यत्ययता आहे. हा कुठल्याही प्रकारचं बोलताना व्यत्यय त्याला जाणवत नाही. इतका हा छान बोलतोय की वर्णाचं जे स्थान असतं, कंठ्य, ओष्ठ्य, तालव्य, मूर्धन्य, हे जे त्या वर्णाचं स्थान असतं ना, त्या स्थानावरूनच याची वाक्यरचना तयार होतीये. अरे हा जर बोलायला लागला ना, एखादा प्रकांड पंडित बोलतोय असं मला वाटतंय. हा सामान्य नाही, हा 14 विद्या 64 कलांचा जाणकार आहे. हनुमंतरायांच्या पश्चात हनुमंतरायांचं वर्णन रामराया लक्ष्मणापाशी करतात. याला म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन. बरं का, पहिल्याच भेटीमध्ये रामरायाला जिंकलं आणि रामरायाला जिंकल्यानंतर ते रामराया हनुमंतरायाचं अधिक वर्णन करतायत. म्हणून काशीमध्ये अशी पद्धत आहे, काशीमध्ये अध्यात्मशास्त्र हे कुठेही शिका, अध्यात्मशास्त्र शिकताना शंकराची उपासना करावीच लागते. पण काशीतली पद्धती अशी आहे, शंकराची उपासना ज्ञानाच्या प्राप्तीकरिता करा, पण ज्ञानाच्या स्थिरतेकरिता हनुमंताचीच उपासना करावी लागते. म्हणून आपल्या इथं वारकरी संप्रदायात सुद्धा दररोज साधकानं हनुमान चालीसा वाचावी अशी आपली पद्धती आहे, आपली अशी परंपरा आहे. हनुमंतराय काय सामान्य आहेत का? त्यांचं वर्णन केलं ना, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसती लोक उजागर. हनुमंतराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत, गुणाचा सागर आहेत. सगळ्या गुणांनी याला वरलेलं आहे, असा एकही गुण नाही की याच्या जवळ नाही. पहा तुम्ही, सीतेला रावणाने पळवून नेलं आणि सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर रामरायाचा केवढा विश्वास आहे हनुमंतरावर या कथेतून तुम्हाला कळेल. हनुमंतरायाने सांगितलं, रामा माझ्याकडे जबाबदारी टाका. प्रभू ही जबाबदारी माझ्यावर टाका, मी कुठेही कमी पडणार नाही. सगळेच आहेत पण विश्वास फक्त हनुमंतरायावर आहे. म्हणून टीम तयार करत असताना, संघटना तयार करत असताना शास्त्र असं बोलतं त्याच्यामध्ये 3 लोक असावीत. एक वृद्ध असावा, एक बुद्धिमान असावा आणि एक तरुण असावा. काय रामाचं जीवन आहे बघा.
रामरायांच्या रामकथेचं चिंतन करत असताना आपल्याला नगर कसं असावं, नगराची रचना कशी असावी, संघटन कसं करावं, प्रजेच्या मनामध्ये कायमचं स्थान कसं निर्माण करावं, हे सगळं रामकथा शिकविते. सुपरमॅन म्हणजे जांबुवंत, यंग मॅन म्हणजे सुग्रीव आणि बुद्धिमान म्हणजे हनुमंत. सीतेला शोधण्याकरिता निघालेली जी रामरायाची टीम आहे, त्या टीम मध्ये एक वृद्ध आहे, जांबुवंत वृद्ध आहे, सुग्रीव तरुण आहे आणि बुद्धिमान हनुमंतराय आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम. निघाले ना. आता सगळे जाताना सगळ्या जणांनी जयघोष केला, पण बरेच कार्यकर्ते फक्त जिंदाबाद वाले असतात. कुणी काय आहे ना जिंदाबाद. तसं नाही ना हनुमंतरायांचं. सगळेजण तयार झाल्यानंतर हनुमंतराय जवळ आले आणि हनुमंतराय जवळ आल्यानंतर रामरायाला विचारतात, प्रभू आम्ही निघालोय खरं, पण मी सीतेला कसं ओळखावं, काहीतरी सांगा ना सीतेची खूण, कारण आम्ही सीता पाहिलेली नाही, सीतेला ओळखावं कसं. हनुमंतरायांचं हे बोलणं रामरायानं ऐकलं, अधिक विश्वास बसला. रामराया म्हटले, हनुमंता अतिशय मार्मिक प्रश्न विचारला. उत्तर असे, जिथं माझी सीता असेल ना, त्या आजूबाजूची दगडं, झाडं, झुडपं, वेली ही सगळी राम नामाचं चिंतन करत असतील. निश्चिंत ओळख ती सीता आहे. देवा मला इथपर्यंत कळालं, पण मला एक पुढची गोष्ट सांगा. सीतेला मी ओळखल्यानंतर मी तुमच्याकडूनच आलेलोय, हे सीतेला पटावं याकरिता मला काहीतरी खून द्या. काय बुद्धी बघा. कार्याला निघाल्यानंतर नुसतं जिंदाबाद करून चालत नाही, त्या कार्याची यथार्थ माहिती घ्यावी लागते. हनुमंतराय रामरायाला विचारतात, मी निघालो लंकेकडं, पण जाण्याच्या अगोदर मी तुमचा सेवक आहे, तुमचा दूत आहे. शरण शरण हनुमंता, तुझा आलो रामदूत, मी तुमचा दूत आहे. असं सीतेला वाटलं पाहिजे, याकरिता मला काहीतरी अशी खूण सांगा की सीतामाईनं मला ओळखावं. रामरायानं सांगितलं, हनुमंता त्याच्याकरिता एकच आहे की एक अंगठी अशी आहे की ती अंगठी जर मी तुला दिली आणि ती अंगठी तुझ्याकडे पाहिली तर सीतामैया ओळखतील की निश्चितच हा माझ्या प्रभूकडून आलेला आहे. देवा मला असं वाटतं कदाचित अंगठी ही खूण पुरेशी नाही, कारण अंगठी तर मायावी राक्षस तयार करू शकतील, त्याच्यावर सीतेचा विश्वास बसणं मला शक्य वाटत नाही. देवा असं करा, तुमच्या जीवनातली एखादी खाजगी गोष्ट मला सांगा. काय जीवन आहे हनुमंतरायांचं बघा. तुमच्या जीवनातली एखादी खाजगी गोष्ट मला सांगा की ती खाजगी गोष्ट जगात कोणालाच माहीत नाही, तुमच्याशिवाय दुसरं कोणाला ठाऊक नसेल अशी गोष्ट मला एखादी सांगा. त्या जर गोष्टीचं चिंतन मी सीते पुढं केलं तर सीतामैयाचा माझ्यावर विश्वास बसेल. रामरायाच्या अवघ्या आयुष्यात जी गोष्ट कोणाला सांगितली नव्हती ती गोष्ट हनुमंताला सांगितली. याला म्हणतात खाजगी दूत बरं का. खाजगी दूत, विश्वासू दूत, चतुर दूत, बुद्धिमान दूत. आणि मग रामरायानं सांगितलं, हनुमंता आमच्या दोघांच्या जीवनात असं एकदा घडलं होतं की जयंत नावाचा राक्षस कावळ्याच्या रूपात आला. आमच्या दोघांचं बोलणं चालू असताना तो जयंत नावाचा जो राक्षस आहे तो कावळ्याच्या रूपात आला आणि त्या कावळ्यानं सीतामाईच्या पायाचा चावा घेतला. आणि पायाचा चावा घेतल्यानंतर दुसऱ्या कोणाचं लक्ष गेलं नाही, पण माझं लक्ष गेल्याशिवाय राहिलं नाही. मग मी त्या प्रसंगाला दर्भाची काडी घेतली आणि त्या कावळ्याला मारली, त्याचा एक डोळा गेला. मग तेव्हापासून बरं का, कावळ्याला दोन डोळे नाहीत, कावळ्याला एकच डोळा आहे. पण कावळा असा आहे की एक डोळा नाही तरी सुद्धा एकच डोळा दोन्हीकडे फिरवतो, तो कावळा नाही का. ही कोणालाही माहीत नसलेली, कोणालाही न सांगितलेली गोष्ट रामरायानं हनुमंताला सांगितली. हनुमंतरायानं उड्डाण केलं, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. आणि ते हनुमंतराय लंकेकडे जाताना चांगलं कार्य करायचं असेल ना तर अडचणी खूप येतात. पहिल्यांदा आता हे रामाने सुरू होईल पुन्हा. पहिल्यांदा मैनाक पर्वत आला, नंतर सिंहिका आली, नंतर लंकिनी आली.
लंका नगरीमध्ये प्रवेश करताना माझ्या वाचनामध्ये परवा असं गेलं, लंका ही देह नगरी आहे, मिथिला ही विदेह नगरी आहे आणि अयोध्या ही धर्मनगरी आहे. याचा बारकावा असा सांगतात आहे अयोध्येचा की रामरायाच्या काळात बापाच्या अगोदर मुलगा कधी मरत नव्हता, ही धर्मनगरी आहे. हनुमंताला जे अमरत्व प्राप्त आहे ना त्याचं कारणच हे या हनुमंताचे वडील आहेत वायुसूत, वायूला कधीच मरण नाही, हनुमंताला येण्याचा प्रश्नच येत नाही. राम राज्यामध्ये अयोध्या नगरीमध्ये बापाच्या अगोदर कधी कुठल्या मुलाचं मरण घडलं नाही. आणि पुढची गोष्ट अशी आहे, अवघ्या रामरायाच्या कालावधीमध्ये रामनगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये एकाला सोनं सापडलं, ते चौकात आणून ठेवलं आणि चौकात आणून ठेवल्यानंतर सगळी माणसं म्हणायचे रामाचं आहे, रामराज्याचा कोश आहे, आपल्या काही त्याच्यावर संबंध नाही. आठवडाभर सोनं अयोध्येच्या चौकात होतं. तुम्ही जिवंत आहे ना सगळी? सोनं आठवडाभर अयोध्येच्या चौकात होतं, पण त्यातलं गुंजभर सोनं सुद्धा गेलं नाही. अयोध्या नगरी धर्मनगरी आहे. मग ती सोनं उचललं आणि ते रामरायाच्या जवळ आणून दिलं. रामरायानं सांगितलं जे आपण कष्टाने मिळवलं नाही त्याच्यावर आपला अधिकार नाही. पुढे सांगतो तुम्हाला घडलं काय. लंकिनी आली आणि त्या लंका नगरीत प्रवेश करताना हनुमंताला अडवलं आणि हनुमंताला अडवल्यानंतर लंकिनीने सांगितलं लंका नगरीत प्रवेश करता येणार नाही. देशाच्या सीमा किती सुरक्षित असाव्यात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण. बरं का, कुठलाही बंगालचा येऊ द्या नाही तर पाकिस्तानचा येऊ द्या, आपल्याच देशात पोचायचा आणि त्याने आपल्याच लोकांना संपवायचं. अतिथी देवो भव हे आपल्या भारतामध्ये बरं का. पण रावणाकडून हे शिकावं की देशाच्या सीमा किती सुरक्षित असाव्यात. लंकिनी प्रवेशद्वारावर आहे, हनुमंताला आत जाऊन द्यायला तयार नाही. हनुमंतरायानं लंकिनीला विनंती केली, ऐकायला तयार नाही. मग त्या लंकिनीनं आपल्या मूळ स्वरूपामध्ये येऊन तिनं आपला देह वाढवायला सुरुवात केली. देह इतका मोठा केला की तिला वाटलं की आपला देह बघितल्यानंतर हनुमंतराय घाबरतील, पण हनुमंतराय घाबरायचे कुठले होऊ नये का. अष्टसिद्धी नऊ निधी के दाता, सगळ्या सिद्धी त्यांच्याकडं, ते कशाचे घाबरायचे. त्यांनी लंकिनीला पाहिलं आणि तिची वाढण्याची मर्यादा संपल्यानंतर हनुमंतरायानं आपलं शरीर मोठं करायला सुरुवात केली. इतकं मोठं केलं की त्या लंकिनीलाच वर डोकं करून बघावं लागलं आणि एका सेकंदात इतके छोटे झाले की त्या लंकिनीच्या तोंडातच प्रवेश केला आणि तोंडात प्रवेश केला आणि पोटातून बाहेर आले. आता ते हनुमंतरायच येत नाही का. आणि लंकिनीला सांगितलं मी तुमच्या तोंडात प्रवेश केलेला आहे, आता तोंडात प्रवेश केलेला आणि मी बाहेर आलेलो म्हणजे मी उष्ट आहे, उष्ट्याला खायचं नसतं. तरी सुद्धा ती लंकीन ऐकत नाही. शेवटी जोरात एक बुक्का मारला आणि तिच्या तोंडातून रक्त बाहेर काढलं. तिच्या लक्षात आलं की मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तुला राक्षस कुळात जन्माला यावं लागेल, तू इथं एक अपराध केलेला आहे. आणि त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तू लंकिनी होशील, लंकेचं प्रवेशद्वार तिथं तू सुरक्षा रक्षक म्हणून थांबशील, पण तुझी सुटका अयोध्येतून एक वानर येईल आणि ते वानर तुझ्या मुखावर बुक्की मारेल, गुद्दा मारेल. रामायणाच्या भाषेमध्ये म्हणजे वाल्मिकीशींचा श्लोक आहे गुद्दा, बरं का. असं मारेल तुझ्या मुखावर आणि मुखावर मारल्यानंतर तुझ्या मुखातून जर रक्त आलं ना ओळखावं, त्या दिवशी तुझी त्या योनीतील मुक्तता होईल. लंकिनीने हात जोडला आणि सांगितलं हनुमंतराया तुम्ही आहात ना. हो मी हनुमंतया, अवश्य जा. पुढं घडलं असं, हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जातात, अवघी लंकानगरी पाहतात आणि अशोक वाटिकेमध्ये स्वतःचा परिचय करून देतात. सीतेला रामरायाचा अभयाचा वरदहस्त सांगतात, सगळी तंबूत कथा सांगतात, सीतामाईचा विश्वास मिळवितात. आणि सीतामाईचा विश्वास मिळवल्यानंतर जाता जाता अवघी लंकानगरी जागी झाली पाहिजे याच्याकरिता
विध्वंस करायला सुरुवात करतात. सीतामाई म्हटले, हनुमंता भूक लागली, हो खूप लागली आहे, वाटच बघतोय कधी संपतंय त्याची. नाही, सीतामाई म्हटले, अरे इथं ना अशोक वाटिकेमध्ये खूप झाडं फळाची आहेत, फक्त असं कर, जी फळं खाली पडलीत तेवढीच खा. हनुमंतच ते बुद्धिमताम वरिष्ठम, त्यांनी काय करायचं, खाली पडलेली फळं खा सांगितली ना, मग त्यांनी झाडापाशी जावं आणि झाडच हलवावं आणि सगळी फळं खाली पाडावीत आणि एक एक फळं वेचून खायला सुरुवात करावी. हनुमंतराय तृप्त झाले आणि अशोक वाटिकेमध्ये कुणीतरी एक वानर आलेले ते विध्वंस करतंय ही बातमी रावणाला कळाली. रावणाने त्याला पकडायला पाठवलं, हनुमंतरायने पकडून घेतलं. रावणाच्या सभेमध्ये हनुमंतराय गेले आणि रावणानं आदेश दिला, अरे याच्या शेपटीला बांधा ना कापड. काय आहे, ज्याचा विध्वंस करायचा आहे तो विध्वंस करताना सुद्धा आपल्या खिशातलं काय खर्च झालं नाही पाहिजे, हा आदर्श हनुमंतरायाकडून घ्यावा. बघा ना, कापड लंकानगरीचं म्हणजे रावणाचं, बांधणारी त्यांचीच, नगर त्यांचंच आणि पेटावलं त्यांचंच. बरं का, हे शिकवा हनुमंतरायाकडून. बरं का, जाळी एली लंका धन्य धन्य म्हणे तुका. स्वतःचं काहीही खर्च पडू दिलं नाही आणि बाहेर जाताना हनुमंतरायानं आपलं पेटलेलं शेपूट समुद्राच्या काठी विजवलं, ते मूळ स्थानी आले. पण याच्यातला बारकावा काय, ही मरकटलीला नाही. लंका नगरी सोन्याची नगरी पेटवली, ही साध्या वानराची लीला नाही, त्याच्यामध्ये राजकारण आहे. आता त्याच्यातलं राजकारण काय आहे, जास्त सांगितलं तर तुम्ही मला राजकारणी म्हणसाल बरं का. पण हनुमंतरायानं शेपटीच्या द्वारा सोन्याची नगरी जाळली, याच्यात काय राजकारण आहे. राजकारण असं आहे की हनुमंतानं त्या 4-5 दिवसामध्ये लंका नगरीत राहिल्यानंतर हनुमंताला हे कळालं होतं की रावणाला सुद्धा विरोध करणारी काही सेनापती त्याच्याकडं आहेत. रावणाचं सुद्धा सगळं पटत नव्हतं लंका नगरीतल्या लोकांना, पण रावणा पुढं कोणाला बोलता येत नव्हतं. हनुमंतरायानं लंका जाळून हे शिकविलं आणि अवघ्या लंका नगरीला जाग करून सांगितलं. आणि ती लंकेतली माणसं अशी म्हणायला लागली की सीतेला पळवून आणणं हे आता फक्त रावणापुरतं मर्यादित राहिलं नाही, आता हे संकट अवघ्या लंका नगरीवर आलेलं आहे. आपण जर आत्ता इथं रावणाला विरोध केला नाही तर कालांतरानं आपण सुद्धा जळून राख होईल. ही प्रेरणा, हे बीज, ही सावधानता, ही दक्षता अवघा लंकावासियांच्या मनामध्ये जागा करण्याचं काम या लंका दहनानं केलेलं आहे. हनुमंतराय पुन्हा रामरायाकडे आले, लंकेवर स्वारी केली, सीतेला शोधलं, सीतेला शोधून पुन्हा माघारी आले, अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर रामराज्य सुरू झालं. ते रामराज्य सुरू झाल्यानंतर सुद्धा घडलं काय, हनुमंताला वाटायचं रामाच्या सगळ्या सेवा माझ्याच वाट्याला आल्या पाहिजेत. हे खरं दास्यत्वाचं लक्षण आहे. कुठलीही सेवा दुसऱ्याच्या वाट्याला जाता कामा नये. आपलं वेगळं असतं, जेवढ्या आपल्या सेवा दुसऱ्याच्या वाट्याला जातील तेवढं पुंडलिक वरदा, आपलं वेगळं आहे आणि हनुमंताचं वेगळं आहे. हनुमंतरायाला वाटायचं प्रत्येक सेवा माझ्याच वाट्याला आली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात माऊलीनं त्या सेवकाचं वर्णन केलंय. माऊली म्हटले, गुरुचा सेवक तो आहे की त्याला वाटतं माझ्या गुरुची एकही सेवा दुसऱ्याच्या वाट्याला जाता कामा नाहीये. सगळ्या सेवा माझ्याच वाट्याला असाव्यात अशी अपेक्षा असताना, आता तो कथाभाग वाढेल म्हणून मी सांगत नाही, समारोप सांगतो की भरतानं राजछत्र धरण्याची सेवा घेतली होती आणि ती राजछत्र दुसरं कोणी घेता कामा नये असं भरताला वाटायचं. आणि हनुमंताला वाटायचं, अहो तुम्ही रामरायाचे भाऊ आहात, तुम्ही माझ्या प्रभूचे भाऊ आहात आणि तुम्ही राजछत्र घेऊन उभं राहावं आणि आम्ही तुमच्याकडे बघावं, हे काय आम्हाला पाहवत नाही. काही करा पण भरता तुम्ही पुढे या, तुम्ही पुढच्या गादीवर बसा, तुम्ही पुढच्या खुर्चीवर बसा. आणि भरत म्हणायचे, हनुमंता मी अजिबात पुढे येणार नाही.
नाही हो तुम्ही पुढे या, मी अजिबात येणार. असं 2-3 वेळा झालं आणि या दोघांचं बोलणं रामानं ऐकलं. आणि रामरायानं हे बोलणं ऐकल्यानंतर रामरायानं हनुमंताला बोलावून सांगितलं, हनुमंता भरत ऐकणार नाही, त्यानंच राजछत्र धरू दे. अहो पण तो तुमचा भाऊ आहे आणि तुमच्या भावाने ही सेवा करावी ना आम्ही बघत बसावं, याला अर्थ नाही. देवा मी तुमचं ऐकणार नाही. हनुमंत ऐक रे, राजछत्र धरण्याची सेवा भरतच करेल, ती सेवा दुसऱ्या कोणाकडे जाता कामा. मग हनुमंताने न राहून विचारलं, राजछत्र धरण्याची सेवा भरताकडेच का, आमच्याकडे का नको. उत्तर फार गोड दिलेले. रामराया म्हटले, राजछत्र धरण्याची सेवा भरताकडेच देतो, त्याचं एकच कारण आहे, जोपर्यंत साधूच्या हातात राजछत्र येत नाही तोपर्यंत ते राज्य नीट चालणार नाही. माझा भरत म्हणजे साधू या, माझा भरत म्हणजे महात्मा आहे. आणि महात्म्याचं राजछत्र ज्याच्या डोक्यावर असतं त्याचं राज्य चांगलं चालतं. असं मी वसिष्ठांकडे ऐकलं होतं. माझा भरत म्हणजे सामान्य नाही, तो एक महात्मा आहे, तो थोर सत्पुरुष आहे आणि त्या सत्पुरुषाचं राजछत्र माझ्यावर असावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून राजछत्र धरण्याची सेवा भरताकडे दिलेली आहे. सगळे अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळ्यांना बक्षीस द्यायला सुरुवात केली. बक्षीस द्यायला सुरुवात केल्यानंतर एकटंच एका कोपऱ्यामध्ये बसले होते हनुमंतराय. हनुमंतरायांना पुढं बोलावलं आणि सीतेनं सांगितलं, देवा सगळ्यांना बक्षीस दिलं पण हनुमंतरायांना तुम्ही बक्षीस दिलं नाही, काहीतरी त्यांना सुद्धा द्या ना. हनुमंतरायांना पुढं बोलावलं आणि हनुमंतरायाला पुढं बोलावून रामराया वाल्मिकी रामायणात म्हटलेत, मी सगळ्यांना बक्षीस दिलं पण हनुमंतरायांना बक्षीस दिलं नाही. त्याचं एकच कारण आहे, हनुमंताचे उपकार, हनुमंताचे ऋण माझ्यावर इतके आहेत की त्या ऋणातून उतराई होण्याकरिता हनुमंताला द्यावं असं माझ्याकडं काही शिल्लक राहिलं नाही. द्यायचं म्हटलं तर माझ्याकडं फक्त एकच प्राण आहे आणि हनुमंताचे उपकार अगणित आहेत, अनंत आहेत, खूप आहेत. या सगळ्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडं काहीही नसल्यामुळं एकैकस्योपकाराय प्राणान दास्यामी ते कपी. अरे या हनुमंताचे इतके उपकार होऊन बसले की मी त्याला काहीही देऊ शकत नाही. वाटलं तर द्यायचंच असेल ना तर तूच त्याला काहीतरी बक्षीस दे. सीतामय्यानं हनुमंताला एक बक्षीस दिलं, एक रत्न दिलं आणि ते रत्न दिल्यानंतर हनुमंतराय असते, हनुमंतरायाने ते रत्न दातात धरलं आणि फोडूनच काढलं. सीतामय्या म्हटल्या, प्रभू तुम्ही याला बक्षीस देत नव्हता तेच बरं होतं. मी प्रभू बक्षीस दिलं तर बघा ना, ज्या रत्नाची किंमत पृथ्वीच्या एवढी मोलाची आहे ती रत्न याने दातात धरून फोडून काढलं. याला काय रत्नाची किंमत कळते का? हनुमंतरायाला पुढे बोलावून सांगितलं, अरे अनमोल रत्न तुला दिलं ते फोडून काढलं. हनुमंतरायाने सांगितलं, मी ते रत्न फोडून नाही काढलं, त्या रत्नात राम आहे का हे बघितलं. मी विनाकारण नाही फोडलं. ज्या रत्नात राम असेल तेच माझं, जर राम नसेल तर त्याच्यातलं मला काहीही नकोय. आता सीतामय्यांना राग आला. सीतामय्या म्हटले, एवढं जर रामावर प्रेम आहे ना, तुझ्यात तरी राम आहे का, पाहायचंय का? हनुमंतरायांनी छातीच फाडली आणि छाती फाडून सांगितलं, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार, झाला सुफल व्यापार. आणि अशा हनुमंतरायाला देवाने सांगितलं, तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही, फक्त एक आहे, तू काहीतरी मला मागावं. हनुमंतराय म्हटले, देवा द्यायचंच असेल तर फक्त एकच दे की जोपर्यंत या पृथ्वीवर रामकथा असेल तोपर्यंत ती रामकथा ऐकण्याचं सौभाग्य मला मिळू दे. आणि तो आशीर्वाद रामरायानंच हनुमंतरायांना दिला की जोपर्यंत या पृथ्वी तलावर रामचरित्राचं गान चालेल, रामचरित्राचं चिंतन चालेल, तोपर्यंत हनुमंतराय या पृथ्वीवर विराजमान आहेत. म्हणून
कथाकारांची अशी पद्धती आहे की रामकथा सांगायला सुरुवात केल्यानंतर व्यासपीठावर बाजूला एक पाट मांडतात. त्या पाटावर कोणाला बसू देत नाहीत. त्यांची भावना अशी आहे की त्या पाटावर अदृश्य रूपात हनुमंतराय येतात आणि हनुमंतराय ती कथा ऐकतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिथं जिथं रघुनाथाचं कीर्तन असेल तिथं तिथं माझे प्राण असतील, अशी मागणी हनुमंतरायानं केली. प्रभू रामचंद्रांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. असे हनुमंतरायांची प्रेरणा, हनुमंतरायांचं बळ, हनुमंतरायांची बुद्धी, हनुमंतरायांचा विश्वास, हनुमंतरायांचं शौर्य, हनुमंतरायांचं धैर्य तुमच्या माझ्या जीवनाला प्राप्त व्हावं अशी एक अपेक्षा श्रीरामचंद्रांच्या चरणी करूया. आणि झालेली ही शब्दपूजा आपण हनुमंतरायांनाच विचारूया की हनुमंतराया, तुम्ही जसं सीतारूपी भक्तीचा शोध घेतला तसं आम्हाला सुद्धा त्या भक्तीच्या वाटा तुम्ही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, अशी मनोकामना या निमित्तानं करूया. झालेली शब्दपूजा श्री रामचंद्र, श्री पंढरीश परमात्मा, श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय, हनुमंतराय, सद्गुरू जोग महाराज आणि सर्वांच्या हृदयस्थ देवतेला नमस्कार करून याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञान